अमरावती जिल्ह्यातील गरजू व सर्वसामान्य घटकातील रुग्णांना आरोग्य संजीवनी मिळावी म्हणून अमरावतीमधील आरोग्य सेवांना अधिक बळकटी व विस्तार करण्याला घेऊन आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांची सातत्यपूर्ण प्रयत्नांची मालिका सुरू आहे। शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अत्याधुनिक, प्रगत व सक्षम अशी आरोग्य यंत्रणा उभी झाली असताना आता त्यामध्ये नवीन जिल्हा शासकीय आयुष रुग्णालयाची भर पडणार आहे। आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अमरावती येथे 50 खाटांच्या जिल्हास्तरीय आयुष रुग्णालयासाठी मौजा राहडगाव येथे शेत सर्वे नंबर 121 एकूण क्षेत्र 9.53 हेक्टर आर पैकी 1.21 हेक्टर आर जागा मंजूर करण्यात आली आहे। केंद्र शासनामार्फत आयुष मंत्रालय कक्ष स्थापन करण्यात आलं असून त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील ग्रामीण भागात आयुर्वेदिक दवाखाने सुरू करण्यात आले आहेत। परंतु जिल्हा स्तरावर आयुष रुग्णालयाची इमारत उपलब्ध नाही, त्यामुळे गरीब घटकांबरोबरच ग्रामीण व दुर्गम अतिदुर्गम भागातील लोकांना आयुर्वेद चिकित्सा पद्धतीतून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा स्तरावर आयुष रुग्णालयाची नितांत गरज असल्याने अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू केला। केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा स्तरावर आयुष रुग्णालयाच्या इमारतीकरिता साधारणतः 3 ते 4 एकर जागा असणं आवश्यक आहे। जागा निश्चित न झाल्याने अमरावती येथे आयुष रुग्णालय स्थापन करण्याला घेऊन विलंब लागत होता। अशातच आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी जागेसंदर्भात शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा चालू केला असता मौजे राहडगाव येथे शेत सर्वे नंबर 121 एकूण क्षेत्र 9.56 हेक्टर आर पैकी 1.21 हेक्टर आर जागा हे उपलब्ध असल्याने ती जागा जिल्हास्तर आयुष रुग्णालय अमरावती करिता निश्चित करण्याबाबत सूचना केली। महसूल विभागाच्या सर्व नियम व अटींनुसार जलद कामकाज करण्यात आल्याने आता अमरावती येथे 50 खाटांच्या जिल्हा आयुष रुग्णालयासाठी मौजे राहडगाव येथे शेत सर्वे नंबर 121 एकूण क्षेत्र 9.56 हेक्टर आर पैकी 1.21 हेक्टर आर जागा मंजूर करण्यात आली। अमरावती येथील 50 खाटांच्या जिल्हास्तरीय आयुष रुग्णालय सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी एकूण 1674.62 स्क्वेअर मीटर बांधकाम व आयुर्वेदिक वनस्पतीकरिता उद्यान साकारण्यात येणार आहे। तसेच पंचकर्म, क्षारसूत्र, उत्तरबस्ती, रक्तमोक्षण, अग्निकर्म, फिजिओथेरपी, प्रयोगशाळा इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या संदर्भात एक चांगला कृती आराखडा तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अमरावती यांना केली आहे। त्यामुळे आता लवकरच अमरावती येथे 50 खाटांचे नवीन जिल्हा आयुष रुग्णालय स्थापन होण्याचा मार्ग अधिक प्रशस्त झालाय। आयुर्वेद हे अत्यंत प्राचीन अशी औषधी चिकित्सा पद्धती आहे। अनेक दुर्मिळ व जुनाट आजारांची गुणकारी चिकित्सा ही आयुर्वेदातून शक्य असल्याचं संशोधन आहे। आजही बरेच रुग्ण आयुर्वेद औषधी चिकित्सा करीत असून ही चिकित्सा पद्धती कमी खर्चिक असल्याने रुग्णाचा याकडे विशेष कल आहे। म्हणूनच सामान्य व गरजू रुग्णांना आयुर्वेद चिकित्सेची सेवा व लाभ घेता यावा म्हणून अमरावती येथे शासकीय आयुष रुग्णालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आलाय। या संदर्भात अमरावती येथे जागेला मंजूर मिळाली असल्याने आता लवकरच आयुष रुग्णालय स्थापन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केलाय।